नमस्कार शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत रब्बी हंगामाचा पीक विमा जवळपास 55 लाख शेतकरी भरत होते. मात्र आता काही पुढे येईनच शेतकरी पीक विमा भरायला. आता त्याचे काय कारण आहेत तुमच्या लक्षात आले असले तर नक्कीच कमेंट करा. पण तरी आतापर्यंत म्हणजे कालच्या 28 तारखेपर्यंत किती शेतकऱ्यांनी कोणत्या विभागात पीक विमा भरलेला आहे ते आपण बघणार आहोत. आणि न भरण्याचं महत्वाचं कारण म्हणजे 1 रुपयातली पीक विमा योजना बंद केली हे नसणारच आहे. जे काही ट्रिगर होते आणि ज्या माध्यमातून शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळत होता, ते ट्रिगर हटवल्यामुळं शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याकडे पाठ फिरवलेली आहे. आतापर्यंत कोकण विभागामध्ये फक्त 6 शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे आणि ते आहे 1.18 हेक्टर फक्त. नाशिक विभागामध्ये 7,946 शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे. पुणे विभागामध्ये 43,027 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आतापर्यंत. कोल्हापूरमध्ये 19,649 शेतकऱ्यांनी भरलेला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 79,377 शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय आणि सर्वात जास्त म्हणजे लातूर विभागामध्ये 1,37,001 एवढ्या शेतकऱ्यांनी भरलेला आहे. अमरावती विभागामध्ये 37,621 शेतकऱ्यांनी भरलेला आहे. त्यानंतर नागपूर विभागामध्ये 1,519 शेतकऱ्यांनी भरलेला आहे आणि या अगोदर हाच रब्बीचा पीक विमा जवळपास 55 लाख शेतकरी भरत होते. मात्र आता शेतकरी पीक विम्याकडे पाठ फिरवत आहेत, कारण शेतकऱ्याचे हे लक्षात आलंय की पीक विम्याचे जे काही ट्रिगर आहेत ते ट्रिगर हटवल्यामुळं आपल्याला पीक विमा मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. तर 28 तारखेपर्यंत जवळपास 3,26,168 शेतकऱ्यांनीच फक्त पीक विमा भरलेला आहे. आता तुम्ही भरलाय का नाही नक्कीच कमेंट करा आणि खरीपाचा भरला होता का नाही ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका. मात्र चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.